शिरोळ येथे शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा दुहेरी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। येथील कन्या विद्यामंदिर शाळेला छत्रपती ताराराणी विद्यामंदिर असं नामकरण करण्यात आलं। तसेच पीएम श्री छत्रपती विद्यामंदिर क्रमांक 3 येथे नव्याने बांधण्यात आलेल्या 2 वर्गखोल्यांचं उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आलं। यावेळी आमदार यड्रावकर यांनी जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिरोळ तालुक्यातील 5 शाळांना मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्याचा निर्णय जाहीर केला। आवश्यक भौतिक सुविधा, डिजिटल साधनं, प्रयोगशाळा व समृद्ध ग्रंथालय उपलब्ध करून देत ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। छत्रपती ताराराणी विद्यामंदिर इथं झालेल्या नामकरण कार्यक्रमात प्रास्ताविक भगवान कोळी सर यांनी केलं। कार्यक्रमास अमरसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, डॉक्टर अरविंद माने, विस्तार अधिकारी दीपक कामत, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, अजिंक्य पाटील, नगरसेविका शिवानी कांबळे, श्वेता जाधव, नगरसेवक अमर शिंदे, मुख्याध्यापक घोळवे, सूरज कांबळे, क्षमा खालीफ, शुभांगी फल्ले, जयश्री पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार बजरंग काळे यांनी मानले। पीएम श्री छत्रपती विद्यामंदिर क्रमांक 3 येथे नव्याने बांधलेल्या इमारतींचं उद्घाटन आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं। शाळेच्या मुख्याध्यापिका तेजस्विनी गायकवाड यांनी उपस्थितांचं स्वागत करून पीएम श्री अंतर्गत मिळणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांची सविस्तर माहिती दिली। यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व स्पर्धात्मक शिक्षण मिळावं यासाठी जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे। तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, डिजिटल साधनं, सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय यावर भर दिला जाणार आहे। विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे। ते पुढे म्हणाले की नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील शाळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी आर्थिक नियोजनाबाबत डीपीसी बैठकीत चर्चा झाली असून लवकरच निधी उपलब्ध करून होणार आहे। पालक, शिक्षक, प्रशासन यांच्या समन्वयातून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचं आवाहन त्यांनी केलं। या कार्यक्रमाला अमरसिंह माने पाटील, डॉक्टर अरविंद माने, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, नगरसेविका शिवानी कांबळे, श्वेता जाधव, मुख्याध्यापक तेजस्विनी गायकवाड, हेमलता जाधव, बजरंग काळे, सूरज कांबळे, दीपक शिंदे, नंदकुमार गजरे, शिक्षणतज्ञ सदस्य दिलीप उर्फ दिवाण कोळी, एकपात्री नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान, व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय माळी, उपाध्यक्ष स्वाती कोळी, सदस्य शैलजा गोरुचीकर, गुलनाज शेख, आरती आर्गे, शिक्षक राजू कादरभाई तसेच विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार शाळेचे शिक्षक सिद्ध गौंडा बंडगर यांनी मानले। विशेष म्हणजे शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व काही नगरसेवक यांची नावं निमंत्रण पत्रिकेत असूनही त्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली नाही। निमंत्रण देऊनही अनुपस्थित राहिल्यानं नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय। शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावरील कार्यक्रमाकडे सत्ताधाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं स्थानिक राजकारणात नववाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। जिल्हा परिषद शाळांना मॉडेल स्कूलचा दर्जा देण्याचा निर्णय हा ग्रामीण शिक्षणासाठी सकारात्मक पाऊल मानला जातोय। स्वच्छता, सुरक्षितता, क्रीडा, संस्कृती व सर्वांगीण विकासावर भर देत शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। ग्रामीण शिक्षण मजबूत झालं तर समाजाची प्रगती वेगानं होईल असा ठाम विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।